वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे वरचीवाडी येथे 22 वर्षीय तरुणानं राहत्या घरातील हॉलमध्ये साडीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवार 27 ऑगस्टला सायंकाळी उघडकीस आली। राज गोविंद नाईक वय 22 असं मृत तरुणाचं नाव आहे। या घटनेमुळे वेतोरे गावावरती शोककळा पसरली आहे। पाहूयात। याबाबत मृताचे काका दत्ताराम भिवा नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज नाईक हा आपल्या आई वडिलांसोबत राहत होता। त्याचे वडील गोविंद नाईक शेती करतात, तर आई माधवी नाईक या कणकवली न्यायालयात नोकरीस आहेत। राज हा मुळदे येथील हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता। बुधवारी राजची आई नेहमीप्रमाणे कणकवली न्यायालयात गेली होती। सायंकाळी सुमारे 4 वाजता राजचे वडील गुरांसाठी चारा आणण्यासाठी रानात गेले होते। ते सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घरी परतले असता घराचा मुख्य दरवाजा बंद होता, त्यामुळे ते मागील दरवाजाने घरात गेले। घरातील हॉलमध्ये राजा साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला। त्यानंतर शेजारील नागरिकांना बोलवण्यात आलं। राज जिवंत असलेल्या आशेनं त्याला खाली उतरवण्यात आलं, मात्र कोणती हालचाल दिसून न आल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं। याबाबत वेंगुर्ला पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। वेतोरे येथील भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते गोविंद उर्फ दीपक नाईक यांचा राज एकुलता एक मुलगा होता। तसंच राज अत्यंत मनमिळावू स्वभावाचा होता। या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून आत्महत्येमागचं कारण अद्याप समजू शकलं नाही।